जय आदिवासी जय जोहार. आणि आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. आणि मित्रांनो आज होतो घरीच मस्त. तर आम्ही रोहिदाशी दोघा एक प्लॅन केला आहे की आज जाऊया आमच्याकडं एक कासाटी डोंगरी आहे नाव त्याचं. तर त्या डोंगरीला जाऊया फिरायला आणि तुम्हाला पण दाखवू. तुम्ही पण बघा काय काय फळं वगैरे आहेत ती खाऊ मस्त. आणि आमच्या बघू शकता मुंगाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा एकदम खतरनाक. तर आता जाऊया तिकडे, दोघेच चाललोय तिकडे. मस्त बघायसारखं पण आहे, तुम्हाला दाखवू. मस्त बघा मित्रांनो, निघलोय. ऊन पण खूप आहे तरी पण निघलोय. तर आता बघू शकता, जाऊया मस्त. मित्रांनो खूप दिवस, फार दिवस झालं आम्ही हिंडायला झालेलं नाही ना. करंदा बिंदा पण खाल्लेला नाही. तर आठवणसारखे येते मित्रांनो, कामावर जाण एक अशी आठवण येते की घरी मस्त राहून असा हिंडायला जाण, करंदा खायचे, आंबं खायचं, सगळं काजू बिजू सगळा खायचा. फार आठवण येते मित्रांनो. पहिले बारीक होतं तेव्हा फिरले ते आठवण येते. त्यामुळं आज जातोय हिंडायला आणि बघू, करंदा खाऊ मस्त. जांभळा पण खाऊ, जांभळा भेटली तर बघू. आम्ही पहिल्यांदाच हिंडायला जातोय. आता खूप दिवस झालं इकडे आम्ही गेले नाही फिरायला. आणि तिथे काजू आहे तो बघा, निखिल पडतोय. तर तो पण काजूपासून सुरुवात करू. तर काजू खाऊ मस्त. नाही मित्रांनो, याला पाडला. आणि बघू शकता काजू, इथं पण एक काजू आहे, त्याला काजू भाजले नाही. भाजले तर मित्रांनो, पण ते आता फार दिवस झाला ना त्यामुळे खंडला काजू. हा बघा मित्रांनो, काजू भेटलाय पण तो थोडा हे झालाय. आणि बघू आता तिकडे दुसरीकडं जाऊ. करंदा खायला आलोय आणि करंदा तुम्हाला दाखवतो. आणि काजू पण आहेत, ते बघा, ते तिकडे करंदा आहेत आतमध्ये. तर जायला लागेल, काहीतरी हे करायला लागेल. इकडं पण करंदा आहेत आणि इकडं पण. ही असते गावात राहण्याची मजा. जी गावातली माणसं आहेत ते त्यांनाच माहिती कशी असते गावातली मजा. आणि आता ही बघा, इथं करंदा आहेत नाही, इथं काजू. हे बघा काजू यायला बांधतात, चिकार काजू आहेत, खाता खावत नाही एवढं काजू खायचा. आणि बघा तर मित्रांनो, बघू शकता करंदा कशी आहेत, मस्त गोड गोड. उन्हाच्या खायची मजाच वेगळी असते. खूप आहेत गोड गोड, बघू शकता. इकडे बघू शकता किती आहेत, काळी काळी झालीत. आणि मित्रांनो इकडे बघू शकता, ही बघा. आणि इथे आम्हाला एक प्राणी दिसला, शेटोल. मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट दाखवतो. जो आंबा आहे ना, हे बघा, त्याला आंबा पण बांधतात. हे तर आम्ही बारीक पण असायचो तेव्हा, म्हणजे 6वी 7वीला असायचो तेव्हा यायचो. आणि म्हणजे हे आंब्याला काय सांगायचं माहिती आहे का, राखेल आंबा. कारण की तो थोडासा राखेल्यासारखा त्याचा टेस्ट येतो. तर याला आम्ही सांगायचो का राखेल आंबा. बघा, आणि इकडं अजून आंबा आहेत, मोठाला आमचा. ते भाजत नाही आता मित्रांनो, पहिले खूप भाजायचं, आता नाही भाजत. आणि चला अजून तुम्हाला दाखवतो. आता कुठेतरी शिरू करंदा खायला मस्त. बघू शकता कसा फिरावं लागतं. शिरू मस्त. आता करंदा आता खाली थोडीशी अजून खायला लागतील खूप. आणि आंबे पण खायला लागतील. इकडे आलो तर आंबे तर खूप भाजलेत. रोहिदास बघू शकता तिकडे शिरला, कुठे शिरलाय काय माहित नाही. असा रस्ता आहे उन्हाळ्याचा. आणि गवत पण खूप आहे अजून. काय गवत वगैरे काय झालेलं नाही, काढलेलं नाही.
लोकांची शेतं वगैरे आहेत तिकडे. आई शपथ, ये आंबा कहाँ से बाज गया, ये तो बहुत बाज गया. शपथ मित्रांनो, बघू शकता किती आंबे लागलेत. आई शपथ. अरे मे बी वही सोच में गिर गया मित्रांनो. पहिल्यांदा आलो इकडे आणि हा आंबा बाजायचा नाही. आणि बघू शकता मित्रांनो, इतकी वर्ष झाली जो आंबा बाजतच नाही होता आणि ह्या वर्षी बाजला आहे अचानक. पण कोणाला माहित नाही. आणि आणि आम्ही अचानक आलोय आणि हे बघा पिकलेत. नाही मित्रांनो, पिकलेल करणार मित्रांनो. आणि कसा लागतोय ते पण माहिती नाही आम्हाला. एक टेस्ट करून बघूया टेस्ट करून बघा मित्रांनो. आमचेच आंबे आहेत, तसे कोणाचे आंबे नाहीत, आमचेच आहेत. तर एक टेस्ट करून बघूया. एक तोड कोणत्या तरी. ते मित्रांनो हात तोडू. हात तोडला यांनी जास्तच तोडलेला आहे. आता कुठेतरी बसून मस्त खाऊ. अशी इकडे जागा, तर तिथं वाटतं जागा आहे मस्त. आणि खाऊ मस्त. मित्रांनो दुसऱ्या आंब्यावर आलो. बघू शकता का मोठा आंबा. याला पण भाजलेत पण कमी भाजलेत. आणि आम्ही लहान होतो तेव्हा इथे जेवण मस्त बसायचो. बघू शकता इथं गड. तर मस्त एकदम खतरनाक वारा लागतो. टेकडीसारखी आहे छोटीशी. मस्त वारा वगैरे लागतो. तर एकदम खतरनाक वाटतंय बसायला वगैरे. तर आता इथंच खाऊ आंबा मस्त फोडून. वाट लावली मित्रांनो. मीठ आणायला पाहिजे होता. मीठ पण नाही, काय नाही आणलेला. कारण की आंबे आता पिकायला लागलेत पण जास्त पिकलेले नाही. आणि आपला आदिवासी जुगाड दगडीचा फोड. तर मला भेटलेला आहे आंबा, बघू शकता. आणि आता खाऊया आपण आंबा. आंबाट आंबाट आहे मित्रांनो खूप. मित्रांनो बघू शकता. मित्र फार आंबाट आहे मित्रांनो. पिकल्यावर गोड लागेल कदाचित, पण आंबाट फार आहे. सांगू शकत नाही पिकल्यावर गोड लागेल असं मला पण वाटतं. पण तरी पण आपण खाऊ. मस्त होतं आंबाट आंबाट. झोप जास्त येते मित्रांनो जास्त आंबा खाल्ला तर. मित्रांनो आखा जसा जास्त खूप खायला लागला. तर मित्रांनो आता अशा रस्त्यातून जायला लागेल आपल्याला, कारण की दुसरा रस्ता नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता रानातून जायला लागते. वाट पण नाही, वाट गवसून जायला लागेल करून. बघा हा मित्रांनो पळस. हे बघा पळसाचं झाड. पळसाची पानं इकडे चिकार आहेत आणि ते पण खूप कामाला येतात पळसाची पानं. ना आता तुम्ही बघा आम्ही कसं जातो. हे बघा काट्यातून आणि रानातून जायला लागतंय. तुम्हाला दाखवतो मस्त एक ठिकाण. फायनली पोहोचलोय. आणि तुम्ही बघा कसं वाटतंय. तर बघू शकता नजारा एकदम खतरनाक. मित्रांनो ड्रोन असला असता ना एक नंबर खतरनाक दिसला असता. पण आपल्याकडे ड्रोन नाही सध्या. तर बघा कसं नजारा दिसतोय एकदम खतरनाक. गारगार थंड थंड पाणी. आणि पक्षी वगैरे खूप इकडं चिवचिव करतात. कारण की जसं पाणी तिकडं आहे मस्त. ही माती चिकन माती, म्हणजे आमच्याकडे याला चिकन माती बोलतात. म्हणजे जास्त अशी चिकट असते ना त्यामुळे चिकन माती. आणि हे इथं बघा पडले तर कशी झाले एकदम खतरनाक. मित्रांनो पहिल्याच्या काळात ही माती खाली लोक म्हणजे अशी केसाला लावून केस तोडायची. होतो दुसरी फळं. दुसरा फळ एक त्याला बोलतात धामण. हे बघा धामणं बघू शकता किती वाजलीत. ही सगळी फळं आपल्याला उन्हाळ्यात खायला भेटतात मित्रांनो. आणि आता पिकलीत पण खाता. बस हे पण खतरनाक लागतात मित्रांनो. जास्त पिकलेले नाही अजून, क्वचित आहेत. बघा कच्चे आहेत. अजून येऊ एखाद दिवस.
आणि त्याच्या साईडला आपल्याला पाहायला भेटल एक खजर मित्रांनो. ही बघा, तुम्हाला दिसत नसतील खजरा, पण फार बाजलीत मित्रांनो. त्याच्यात खालतं हे बघा कसं हे आहे. आता जास्त कोणी येत नाही त्यामुळे साफसफाई नाही, त्यामुळं आपले पाडू शकत नाही. पिकलीत फार मित्रांनो. त्याच्याच साईडला आपल्याला भेटतात जांभळं. ही बघा, बघू शकता जांभळं बादलीत. ही बघा, त्यांना खूप छान लागतात, एकदम खतरनाक. पहिल्यांदा तर दुसऱ्या जांभळी जाऊ, तिथं फार पिकलीत मित्रांनो. म्हणजे साईड एकदम खतरनाक असा मित्रांनो. सगळी फळं भेटतात उन्हाचे, ती पण तर गावातच. ही बघा बादलीत, खायला लागतीलच. हे बघा, दुसरा आंबा पण आहे आपला. हो बघा, त्याला पण आंबा बादलात. तो पिकल्यावर एकदम खतरनाक लागतो मित्रांनो. तुम्हाला पिकल्यावर दाखवू. पावसात पिकतो. पाऊस पडतो त्याला पिकायला, त्याच्याशिवाय तो पिकतच नाही. न जाऊ. बघू शकता खूप थकून आलो. घाम पण किती खूप निघलाय, इतका ऊन लागतंय. आणि रोहिदास पण बघू शकता कसा झालाय. मित्रांनो झालाय, त्याच्यामुळे आता आम्ही आंबोशा पण नाही करत, कारण की उन्हातून फिरून आलो तर आंबट आता खात नाही ना. मग आंबोशा करून खावा आता नाही, त्याच्यामुळं बस एवढाच. फार बेकार ऊन लागलाय. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब फक्त मित्रांनो करा. ब्लॉग आवडला हवा तर आता काय नाही, बस एवढाच आमची इच्छा आहे की सबस्क्राईब करा. नसं लवकरच 1K करा बस मित्रांनो. बघू शकता घाम किती निघायला लागलाय. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय आदिवासी, जय महाराष्ट्र, बाय.